मोदी की गॅरंटी योजना फसवी ठरणार, वंचितचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन। देशातील वाढती महागाई, वाढती बेकारी व शेतकऱ्यांचे प्रचंड हाल यामुळे यावेळेस मोदी की गॅरंटी ही योजना फसवी ठरणार असून मतदार हा भाजपला स्वीकारणार नसल्याचं प्रतिपादन रिसोड अकोला लोकसभेचे वंचितचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे। रिसोड येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पुढे बोलताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज झाले असून मराठवाड्यासह विदर्भात मी प्रचार करत असताना ग्रामीण भागात मतदारांचा उत्साह दिसला तर शहरी भागात मतदारांमध्ये उदासीनता दिसून आली। पोकळ आश्वासन देणाऱ्या सरकारवर जनतेत नाराजी असून आपकी बार 4 से पार तसेच मोदी की गॅरंटी ही योजना फसव्या ठरणार असल्याचं वंचितचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हटलंय। हिंगोली, परभणी, नांदेड, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा गट तयार झाल्याने याचा फायदा वंचितला नक्कीच होणार, कारण जनतेसमोर वंचित शिवाय दुसरा पर्याय नाही। लोकसभा मतदारसंघातील वंचितचे सर्वच उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सरसावले असून येत्या 4 जूनला अंतिम चित्र स्पष्ट होईल। वाशिम, यवतमाळ लोकसभेमध्ये आमच्या उमेदवाराचा जाणीवपूर्वक राजकीय षडयंत्र रचून उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला। त्यामुळे पर्यायी उमेदवार म्हणून गोर बंजारा समाजाचे कणखर नेतृत्व अनिल राठोड यांना वंचितकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला। काँग्रेसचे उमेदवारांबद्दल बोलताना वंचितचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की आजच्या परिस्थितीत काँग्रेसने मुस्लिमचा उमेदवार दिला असता तर कदाचित तो निवडून आला असता, परंतु ज्यावेळेस निवडून यायची अपेक्षा होती त्यावेळी मुस्लिम उमेदवार दिला नाही, या उलट पडायची अपेक्षा होती त्यावेळेस मुस्लिम उमेदवार दिला। आजच्या परिस्थितीत काँग्रेसने मुस्लिमचा उमेदवार दिला असता तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उबाटा गटाचे मत वळवता आले असते व मतदारसंघातील चित्र हे काही वेगळंच असतं। मी ज्या ठिकाणी उमेदवाराचा प्रचार करून आलो त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांची परिस्थिती अतिशय चांगली असून भाजपच्या उमेदवाराला टक्कर देत आहेत। भाजपाच्या फसव्या योजना व सर्वसामान्य जनतेसह बेरोजगार शेतकऱ्यांचे होत असलेले प्रचंड हाल यामुळे मतदार हा आपल्या मतदानातून भाजपला धडा शिकवणार असल्याचं रिसोड अकोला लोकसभेचे वंचितचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ, रिसोड, वाशिम। त्यावरनं असताना एकंदरीत दिसते की शहरामध्ये मतदान कमी झाले, ग्रामीण भागामध्ये थोडं बरं झालंय मतदान असं दिसतं। या परिस्थितीवरनं मोदी 400+ ही परिस्थिती खरी नाही। आम्ही जे म्हणत होतो ते आता खरं टाळायचं। जिंकेल कोण हा असताना वेगळा भाग, त्याच्यामध्ये मी आज काही जात नाही, कारण आमच्याकडे बूथ वाईज मतदानाची ती माहिती येईल आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून, ती आज रात्री कदाचित असताना येईल आणि उद्या आम्ही असताना स्टेटमेंट करतो की नेमकं काय परिस्थिती आहे ती आपल्याला दिसेल। महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी ही सर्वात मोठी विरोधी पक्ष उभं राहिले। आता किती जागा घेतील हा जो भाग आहे तो मला वाटतं 4 जूनला त्या ठिकाणी आहे, परंतु पहिल्या फेज, सेकंड फेजमध्ये जे आता मी प्रचार करून आलो त्या सगळ्या याच्यामध्ये उमेदवाराची परिस्थिती अत्यंत चांगली आहे आणि तो BJPच्या टफ फाईट देतोय अशी परिस्थिती आहे। मी टफ फाईट देतोय याचा हा शब्द प्रयोग केला, त्याचं कारण की आज BJPची सत्तेवरती आहे आणि मग त्यांच्याबरोबरचीच असणारी लढाई। हिंगोलीमध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना, त्याच्यामुळे सगळे सेक्युलर आणि मुस्लिम वोट्स
यांना वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर चव्हाण यांच्याशिवाय पर्याय नाही. नांदेडला अविनाश भोसीकर हे असणारे उमेदवार आहेत. लिंगायत समाजाचे असणारे उमेदवार आहेत. काँग्रेसने त्या ठिकाणी चव्हाण यांना असणारी उमेदवारी दिलेली आहे. चव्हाण हे सुद्धा अशोकराव चव्हाणाच्या गटाचे आहेत आणि आता BJPचे असणारे जे उमेदवार आहेत चिखलीकर ते सुद्धा त्याच पक्षाचे असल्यामुळे एकाच गटाचे झालेत अशी असणारी परिस्थिती आहे. अशोकराव चव्हाणांबरोबर असणारे जे आमदार आहेत कदाचित ते BJPमध्ये निवडणूक संपले तर वॉकओव्हर होते आणि म्हणून नांदेडच्या मुस्लिम मतदाराला वंचित बहुजन हा एक पर्याय आहे. त्याच्यामुळे आम्ही असं स्ट्रॉंग आलेलो आहोत अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरा असणारा परभणी मतदारसंघ, तर परभणीमध्ये सुद्धा शिवसेनेचे असणारे उमेदवार यांना गावबंदी होते अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आम्ही दिलेले असणारे उमेदवार पंजाबराव दत्त एक स्वतंत्र हवामान खाते, गावोगावी घरोघरी पोचलेलं. त्यांनी आसपास माझ्याशी किस्से सांगितले की लग्नाचं हवामान सुद्धा मीच सांगत असतो. त्याच्यामुळे 50%च्या वरती परभणी मतदारसंघामध्ये ते हवामान म्हणूनच ओळखले जातात. आणि एकंदरीत लढाई आहे असं मला त्या ठिकाणी दिसतच नाही. त्या सेकंड फेजमधल्या उमेदवाराची सुद्धा परिस्थिती अत्यंत, वसंतराव मगर हे जे उमेदवार आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. एकच OBCचे उमेदवार आहेत. तिथेही उपाटा वर्सेस एकनाथ शिंदे असंच आहे. त्याच्यामुळे सेक्युलर मताला पर्याय नाही, काँग्रेस मताला तिथे असणारा पर्याय नाही. काँग्रेस आणि सेक्युलर हे वंचितच्या बाजूने तिथे उभे राहताना त्या ठिकाणी दिसत आहेत. राहिला दुसरा जो आहे तो यवतमाळ वाशिम. आमचा उमेदवार त्या ठिकाणी बाद करण्यात आला. त्याचा फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांनी एक्सेप्ट केला नाही. पण तिथे असताना गोड बंजारा संघटन जे आहे त्यांचे उमेदवार अनिल राठोड यांना आम्ही असताना पाठिंबा दिला आणि अचानक ती इलेक्शनच्या सीनवरती प्रकट झाली असं म्हणायला हरकत नाही. दोन्ही उमेदवार आणि तिथले कार्यकर्ते प्रकाशात पाठिंबा का दिला आम्हाला सांगा. कोणाला तरी द्यायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही असताना गोड बंजारा दिला नाही ते तर एकदम रेसमध्ये येऊन येईल पण चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे अशी असणारी ही परिस्थिती आहे त्या ठिकाणी. एकंदरीत वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती चांगली आहे. आम्ही सगळेजण समाधानी आहोत. वेगळे जरी आम्ही निघालो तरी आमचं असणारं अस्तित्व नुसतं अस्तित्व नाही तर वी आर विनिंग फोर्स असं आम्ही दाखवतो की मला वाटतं उद्याच्या राजकारणामधला देशभराच्या राजकारणामधला ते मेजर फॅक्टर होईल असं